आज आपण करणार आहोत गावरान पद्धतीची शेपूची भाजी आणि भाकरी। चला तर रेसिपी सुरू करूया। शेपूची भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली, 2 चमचे तेल टाकलं। तेल गरम झाल्यावर लसूण टाकलेला आहे बारीक चिरलेला, त्याचबरोबर हिरवी मिरची सुद्धा टाकली। फोडणी छान तडतडल्यावर आपण बारीक चिरलेली शेपू त्याच्यामध्ये टाकलेली आहे। 3 चमचे मटकीची डाळ धुवून टाकली, मीठही टाकलं चवीनुसार आणि अर्धी वाटी पाणी टाकलं। शेपूची भाजी चांगली हलवली आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे ही आपल्याला शिजवायची आहे। शेपू शिजेपर्यंत भाकरी करूया। बाजरीचं पीठ परातीमध्ये घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकत पीठ अगदी मऊसर असं मळून घेतलं। हातावरती उंडा तयार केला, नंतर परातीवरती थोडंसं पीठ टाकायचं, त्याच्यावरती ही भाकरी आपण थापून घ्यायची। भाकरी थापून झाल्यानंतर तव्यावरती टाकायची, पिठाची बाजू वरती असायला हवी, नंतर त्याच्यावरती पाणी लावायचं, भाकरी पलटी करायची आणि भाजून घ्यायची। बघा मस्त टम्म फुगलेली आहे भाकरी। तिकडे शेपूची भाजी सुद्धा आपली तयार झाली असेल। मस्त चविष्ट अशी शेपूची भाजी आणि खमंग खरपूस बाजरीची भाकरी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुलच विसरू नका। पुन्हा भेटूया, धन्यवाद।